नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत जॉब वर्क म्हणजे काय असतं, टॅलीमध्ये ते कसं रेकॉर्ड करतात किंवा त्याचा एक पार्ट आपण पाहूया. तुम्हाला या सिरीजमध्ये सगळं बघायला भेटणार आहे जॉब वर्कबद्दल. तर आपण प्रथम क्रिएट कंपनी करूया. आता एक कंपनी क्रिएट करून घेऊया. ठीक आहे, SNL म्हणून मी एक कंपनी बनवली आहे. पार्टी टाकून घेऊया आपण काय असतील ती. तर इथं कंपनीचं नाव वगैरे टाकलेलं आहे मी. डिटेल्स सगळ्या कंपनीचे फिल करा तुम्ही. फिल केल्यानंतर हे सेव्ह करून घेऊया आपण स्क्रीन. ठीक आहे. तर मित्रांनो, जॉब वर्क म्हणजे काय असतं की आपण एक मटेरियल, रॉ मटेरियल आपण परचेस करतो, स्वतः मॅन्युफॅक्चर करतो किंवा आपण दुसऱ्याला मॅन्युफॅक्चर करून दुसऱ्याला एखादा जॉब वर्क देतो. किंवा समजा आता आपण ॲल्युमिनियमचा बार घेतला तर त्याचे कटिंगसाठी किंवा गॅस वेल्डिंगसाठी आपण बाहेर, तर ते जॉब वर्क कसं आपण टॅलीमध्ये रेकॉर्ड करायचं ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण कंपनी सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येतील इन्व्हेंटरीच्या ऑप्शनमध्ये इनेबल जॉब ऑर्डर प्रोसेसिंगचं ऑप्शन आहे, ते तुम्हाला इनेबल करून घ्यायचं आहे. हे 3 ऑप्शन तुम्ही इनेबल करा, कॉस्ट ट्रॅकिंग आणि जॉब कॉस्टिंग. 3 ऑप्शन सेव्ह करून घ्या. कंट्रोल एने डायरेक्ट सेव्ह होतं टॅलीमध्ये. सेव्ह झाल्यानंतर आपण मास्टर्स क्रिएट करूया पहिलं. तर मास्टर लेजरमध्ये पहिला आपण एक परचेसची पार्टी क्रिएट करूया. टाटा स्टील. ठीक आहे. संडे क्रिएटरच्या अंडर येणार. मेंटेन बाय विल, हे तुम्हाला माहिती आहे. ॲड्रेस वगैरे टाका कंपनीचा. स्टेट डिफाईन करा. पिनकोड, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स काय असेल ते तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर, GST नंबर, पॅन नंबर हे करून ॲक्सेप्ट करा. एंटर करून पण ॲक्सेप्ट करू शकता. कंट्रोल आहे डायरेक्ट ॲक्सेप्ट होऊन जाईल. एक CGSTचं एक लेजर बनवूया. CGST ड्युटीज अँड टॅक्सेस, GST, CGST लेजर बनवून घेऊया मित्रांनो. GST ड्युटीज अँड टॅक्स अंडर GST. ठीक आहे. सेव्ह करून घेऊया. एक परचेस अकाउंट एक बनवूया. परचेस अकाउंट कंटिन्यू परचेस अकाउंटच्या अंडर असतं. कंटिन्यू सेव्ह. ठीक आहे मित्रांनो. आणि आणखीन एक पार्टी बनवूया आपण जॉब वर्कसाठी. श्री इंजिनिअरिंग. ठीक आहे. क्रिएटरच्या अंडर कंट्रोल डायरेक्ट सेव्ह करून घेतो पार्टी. ठीक आहे मित्रांनो. तर आपला जो मटेरियल असणार आहे तो मटेरियल स्टॉक आयटम आपण क्रिएट करून घेऊया. स्टॉक आयटममध्ये गेलो. स्टील बार घेतो मी. हा मटेरियल आहे आपला, रॉ मटेरियल आहे. ठीक आहे. रॉ आहे हा रॉ मटेरियल आहे. तर आपल्याला युनिट्स क्रिएट करून घ्या. क्रिएटमध्ये गेलो. तर काय सिंबल असेल तो टाकला, मी डिफाईन केला. आवाजच घेतला इथं पण कंट्रोलने सेव्ह करून घेतलं. ठीक आहे. तर इथं GST ॲप्लिकेबल असेल तर ॲप्लिकेबल. स्टॉक आयटम क्रिएशन तुम्हाला माहितीच आहे. HSN असेल तर एक HSN असतो. स्टील बारचा जो काय असेल स्टील बारचा तो तुम्ही टाकू शकता इथे. GST रेट काय आहे स्पेस पॅटिकली शेअर करून तुम्ही टॅक्सेबल आहे कसा आहे तो तिथे डिफाईन करा. 18%, 5% काय 28% काय असेल तो डिफाईन करायचा. आणि हे आपण स्टॉक आयटम क्रिएशन सेव्ह करून घेऊया. तर जॉब वर्कसाठी कसं असतं पाहिलं मित्रांनो, आपण परचेस करतो. तर परचेस करण्यासाठी आपल्याला वाउचर्समध्ये F9 किंवा तुम्ही परचेसवरती क्लिक करून परचेसची एंट्री मारू शकता. जर सप्लायचा इनवॉइस नंबर असेल तर समजा आपण टाटा स्टील पण घेतोय, तुम्हाला रिसिप्ट नोट नंबर डिटेल्स काय असतील टाकायचं तर ते टाकू शकता. मोटर व्हेकल नंबर वगैरे, मोड ऑफ टर्म्स फॉर डिलिव्हरी काय असेल ते तुम्ही टाकू शकता इथे. क्रॉस व्हेरिफायसाठी पार्टी डिटेल्स आहेत. परचेस अकाउंट, नेम ऑफ आयटममध्ये स्टील बार घेतला आपण. 10 क्वांटिटी आपण परचेस करतोय. 25च्या रेटने 250 रुपये झाला रेट. डिस्काउंट काय नाही. CGST लावूया. GST. ठीक आहे मित्रांनो. कंट्रोलने सेव्ह करून घेऊया. तर जॉब वर्क ऑर्डरमध्ये कसं असतं, प्रथम आपण परचेस करतो. परचेस केल्यानंतर आपल्याला जॉब वर्कची एंट्री करायला आपण मोकळे होतो. ठीक आहे. तर ऑर्डरमध्ये येऊ आपण. आता इथून पुढे जॉब वर्कची प्रोसेस चालू होते. स्टॉक समरला बघा आपला स्टॉक दिसत असेल तुम्हाला. स्टॉक समरमध्ये रॉ मटेरियलमध्ये 10 नोज आपल्या स्टील बारचे आहेत. ठीक आहे. आता हा स्टील बार घेतला. स्टील बार आता असा पूर्ण अखंड घेतला स्टील बार.
तर त्याचे आपल्याला कटिंग करायचे, म्हणजे स्टीलचे युनिट बनवायचे. तर कटिंग करून आपल्याला युनिट पाहिजे. तर जॉब वर्कमध्ये कसं असतं, अल्टरनेशनमध्ये तुम्हाला 2 वाउचर टॅग दिलेले आहेत. एक आहे मटेरियल आउट आणि एक आहे मटेरियल इन. तर मटेरियल इनमध्ये तुम्ही एंटर करा. यूज फॉर जॉब वर्कचा ऑप्शन आहे, तो तुम्हाला इनेबल करावा लागेल, त्याशिवाय तुमची जॉब वर्क कंप्लीट होणार नाही, रेकॉर्ड होणार नाही बरोबर. यूज फॉर जॉब वर्किंग त्याला नोट्स ठेवा, अलाउ कन्झम्पशन येस करा आणि कंट्रोलने हे वाउचर टॅग सेव्ह करा. मटेरियल आउटमध्ये सेम यूज फॉर जॉब वर्क करा, येस करा आणि सेव्ह करा. ठीक आहे मित्रांनो, एस्केप करा आणि बाहेर या. तर आता वाउचरमध्ये जाऊया आपण. वाउचरमध्ये गेल्यानंतर आपल्याला F10 मध्ये जॉब वर्कआउट ऑर्डर काढायची. ठीक आहे, वर्कआउट ऑर्डर काढायची आपल्याला, पण कुणाला काढायची, श्री इंजिनिअरिंगला काढायची, मला त्यांना द्यायचे कटिंगसाठी. ठीक आहे, तर डिस्पॅच थ्रू कोणामार्फत होतं, डेस्टिनेशन काय तुमचं, करिअर नेम, मोटर व्हेकल नंबर, मोड ऑफ टर्म्स पेमेंट, ड्युरेशन ऑफ प्रोसेस, किती दिवसात तुम्ही करून घेणार हा जॉब, 24 दिवस, नेचर ऑफ प्रोसेस काय, कटिंग आहे, कटिंग करून मला युनिट भेटणार आहेत, कटिंग बार. ठीक आहे, श्री इंजिनिअरिंगचे डिटेल्स आल्या इथं. ऑर्डर नंबर आपण टाकू शकतो, डिफाईन करू शकतो. तर आपल्याला इथं आपण इथं क्रिएट करूया. आपल्याला काय भेटणार आहे आता स्टील बार आपल्याला जाणार आहेत जॉब वर्कसाठी, आणि आपल्याला भेटणार काय ते डिफाईन करावं लागेल आपल्याला. तर इथं स्टील युनिट भेटलं आपल्याला, स्टील युनिट. ठीक आहे, हे पण आपण रॉमध्येच ठेवूया. ठीक आहे, नोजमध्येच ठेवूया. सेट इथे एक बॉम्ब सेट करायचं मित्रांनो. बॉम्ब का सेट करायचं तुम्हाला सांगतो. स्टँडर्ड टाकायचं, इथं काय असेल नेम तुम्हाला काय टाकू शकता. युनिट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला 10 युनिट क्रिएट करायला, स्टीलचे युनिट क्रिएट करायला किती बार लागतो, तर आपल्याला 10 युनिट स्टीलचे करण्यासाठी स्टील बार लागतो आपल्याला 2 स्टील बार लागतात. ठीक आहे, म्हणजे एक बारमध्ये 5 युनिट तयार होतात आपले, तर 2 बारमध्ये 10 युनिट तयार होतात. हे काय फिक्स नसतं मित्रांनो, पण आपण अप्रॉक्सिमेटली टाकून दिलेलं आहे ते. ठीक आहे, कंट्रोलने सेव्ह करून घेतली स्क्रीन. जो काय जायचं कोड वगैरे असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. स्पेसिफाईड इथले शेअर करून तुम्ही इथं GST रेट टाकू शकता. सॉरी मित्रांनो, कंट्रोलने सेव्ह करून घेऊया. तर आपण इथं बघा, आयटमवर स्टील युनिट फॉर ऑर्डर नंबर 1 ट्रॅक कंपोनंट्स येस करायचं. क्वांटिटी किती पाहिजे आपल्याला वर्क ऑर्डरची, तर समजा मला पाहिजे आता 40 पाहिजे. ठीक आहे, तर इथं 8 नॉज घेतं. हे 8 नॉज स्टील बारचे काय घेतं, कारण की एका नॉजमध्ये आपले 5 स्टील युनिट क्रिएट होतात. समजलं मित्रांनो, हे डेफिनेशन क्लिअर करतो मी. जर मला ते 20 पाहिजे असतील तर इथं ॲज पर बॉम्ब 4 घेतं. ठीक आहे, पण मला 40 युनिट पाहिजे तर इथं 8 नॉज घेतं. पेंडिंग टू इश्यू स्टील बार, पेंडिंग टू इश्यू 8 नॉजमध्ये माझे 40 युनिट बनून तयार होणार आहेत. अप्रॉक्सिमेटली 40 बनतील, 39 बनतील, 41 बनतील, ते आणखी डिफाईन केलेलं नाही आपण. ते आपण डिफाईन नंतर करू, आपल्याला माहिती नाही, पण 40 तरी बनतील आपल्या असा हिशोब आहे. 35 ते 45 मध्ये बनतात. आपण 40 घेतलं 8 नॉजमध्ये. ठीक आहे, हे एंट्री सेव्ह करून घेऊया. रेट टाकला आपण काय असेल तो 11 रुपये आणि एंट्री सेव्ह करून घेतली. ठीक आहे मित्रांनो, कंट्रोलनं सेव्ह करून घेतली. कंट्रोल. तर आपण आतापर्यंत काय केलं, परचेस केलं, आपण स्टील बार परचेस केलं आणि स्टील युनिट आपल्याला जॉब वर्कसाठी दिलेलं आहे. स्टील युनिटसाठी आपल्याला काय काय लागलं, तर स्टील युनिटसाठी आपल्याला लागले 8 स्टीलचे बार. ते पहिलं दिसतं 8 युनिट स्टील बार लागले आपल्याला, 40 युनिट बनवण्यासाठी. ठीक आहे, तर हे 2 एंट्री मारून घ्यायचे आपण. पहिली परचेस जॉब वर्कची, दुसरी वाउचरमध्ये जाऊ आपण आणि हे मटेरियल आउट करून देऊया आपण त्या पार्टीला. समोरच्या मटेरियल आउटला गेलो, पार्टी सिलेक्ट केली, श्री इंजिनिअरिंग 1 नंबरचं. ऑर्डर नंबर 1 आहे. ऑर्डर नंबर आपल्याला भरपूर दिसतील, नंतर जसे मारेल तसं आपण इथे गोडाऊन आपण क्रिएट केलं, त्याच्यामुळे नॉट ॲप्लिकेबल राहू द्या मित्रांनो. किंवा इथे तुम्ही श्री इंजिनिअरिंगचं गोडाऊन क्रिएट करू शकता थर्ड पार्टीचं, पण आपण केलेलं नाही. डेस्टिनेशन गोडाऊन नॉट ॲप्लिकेबल केलं तरी चालतं. तर आपले मटेरियल आउट झालेलं आहे स्टील बार. किती युनिट, 8 युनिट, 8 नॉज झाले. तर एंट्री सेव्ह करून घेऊया. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे प्रथम परचेस केला आपण स्टील बार 10 नॉजमध्ये. जॉब ऑर्डर आउट केली आपण स्टील युनिटची, म्हणजे आपल्याला बनवून जे पाहिजे ते जॉब वर्क आउटमध्ये टाकलं. ठीक आहे, आणि मटेरियल आउट काय झालं आपलं स्टील बार.
हे कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया मटेरियलची एंट्री आणि कसं ते डिफाईन स्टॉक समरीमध्ये करायचं आहे. इथपर्यंत समजलं असेल तर तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला आवडलं का नाही आवडलं. तर इथं आपले स्टील बार पाहू शकता तुम्ही. 8 युनिट आपले आउटवर्ड झालेले आहेत, 2 युनिट क्लोजिंग बॅलन्स आहे. 8 कसे झाले तर आपले स्टील युनिट बनवण्यासाठी आपण 8 मटेरियल आउट केलेलं आहे, 8 स्टील बारचं. ठीक आहे. इथपर्यंत समजा आज मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन चॅनल आहे आपलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहताल कशा प्रकारे आपण मटेरियलची एंट्री करतो आणि कशाच प्रकारे आपले स्टील युनिट येतात. 40 येतात, 45 येतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो.